आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महल मंगल कार्यालयातच करा। राणी महल मंगल कार्यालय विटा, सांगली रोड, MIDC समोर, कारवे। प्रशस्त हॉल, प्रशस्त जेवण हॉल, प्रशस्त पार्किंगची सोय। बुकिंग साठी कॉन्टॅक्ट 98 40 33 59 93 94 03 73 39 16। मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर 80 07 84 24 25। आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा। राणी महल। नैसर्गिक आपत्तीमुळे गोशाळेचे झाले मोठे नुकसान। सांगली जिल्हा तालुका कडेगाव, विजापूर गुहागर हायवे रोडवरती आंबेगाव येथे विठ्ठल रुक्मिणी गोशाळा आहे। या गोशाळेमध्ये 30 गया असून या गोशाळेचे रजिस्ट्रेशन विठ्ठल रुक्मिणी संस्था, नोंदणी 1860 चा अधिनियम 21 दिनांक 9/2/2016। गेली 8 वर्षापासून या संस्थेमार्फत आपल्या हिंदू धर्मातील 72 कोटी देवतांचे वास आहे असं समजल्या जाणाऱ्या गौ मातेचं रक्षण केलं जातं। या गाया नैसर्गिक आपत्तीमुळे गोशाळेचे झाले मोठे नुकसान। सांगली जिल्हा तालुका कडेगाव, विजापूर गुहागर हायवे रोडवरती आंबेगाव येथे विठ्ठल रुक्मिणी गोशाला आहे। या गोशालेमध्ये 30 गाया असून या गोशालेचे रजिस्ट्रेशन विठ्ठल रुक्मिणी संस्था, नोंदणी 1860 चा अधिनियम 21 दिनांक 9/2/2016। गेली 8 वर्षापासून या संस्थेमार्फत आपल्या हिंदू धर्मातील 72 कोटी देवतांचे वास आहे असं समजले जाणाऱ्या गौ मातेचं रक्षण केलं जातं। या गायांपासून मिळणारे गोमूत्र पवित्र मानलं जातं। कुठलेही धार्मिक कार्य असू द्या, गोमूत्र हे सर्वत्र शिंपडून पवित्र केलं जातं। तसेच या गायापासून मिळणाऱ्या मल, शेण पासून शेतीला जैविक घटक मिळतं। तसंच गायांच्या दुधापासून अनेक घटक माणसांना मिळतात। हा उद्देश नजरेत ठेवून विठोबा आप्पासाहेब जाधव यांनी गोशाला रजिस्ट्रेशन करून गेले 8-9 वर्षापासून अहोरात्र सहकुटुंब या गायांची देखभाल करीत आहे। अचानक बुधवारी रामनवमीच्या दिवशी आलेल्या नैसर्गिक आपत्ती, वारा व पावसाने या गोशालेचे भयंकर नुकसान झाले असून विठ्ठल रुक्मिणी गोशाला या संस्थेला अचानक झालेल्या आपत्तीमधून सावरण्यासाठी समाज बांधवांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे व तसेच सरकारकडूनही झालेल्या नुकसानाची भरपाई यांना मिळावी व इथून पुढे सरकारच अनुदान या संस्थेस मिळाले पाहिजे। या संकट समयी समाज बांधवांनी या संस्थेत मदत करण्याची गरज आहे। स्टार वन न्यूज वर्तमान। नमस्कार, मी विठ्ठल रुक्मिणी गोशाळेचा अध्यक्ष आप्पासू जाधव बोलतोय। की गेली 11 वर्ष झालं आम्ही गोशाळा चालवतोय आणि गोशाळा चालवत असताना काल अचानक निसर्गाचा सुसाट्याचा वारा आला आणि या वाऱ्यामुळे जे आमचं बाहेर गाई बांधायचं जे शेड होतं, ओपन शेड, तर ते ओपन शेड या वाऱ्यानं पूर्णपणे मोडून गेलं। अगदी शेडनेट फाटून गेलं पूर्णपणे। आतले काळात बांबू सगळे हे फाटून सगळं नुकसान झालेलं आहे आणि एक पूर्णपणे बघा हे बाहेर बांधण्याचा अवघड झाले। हे पूर्णपणे बघा असं फाटून गेलं सगळं। आतले काळात बांबू हे सगळे मोडले। हे आता चालू या अशा परिस्थितीत अचानक हे काम झाल्यामुळे पूर्णपणे मोडलं आहे बघा हे सगळं। आणि हे मोडले आणि दुसरी गोष्ट एक आपली 2000 लिटर पाण्याची टाकी ती सुद्धा एक उडून गेलेली आहे, उडून फुटून पडले पुढे जाऊन तिकडे। ते बघा पूर्ण असं पूर्ण मोडले सगळ्या बाजूने पूर्ण अगदी शेडनेट फाटले, हे मोडले पूर्णपणे। पाण्याची टाकी कुठं होती? पाण्याची टाकी तिकडे वर होती। बर, ही टाकी उडून इथे समोर तोंड पडले। समोरच्या ह्याच्या तोंड पडले आणि टाकी तिकडे पडली आणि टाकीची समोर हायवेच्या पलीकडे जाऊन पडली। एवढ्या लांब टाकी पडली? हो, म्हणजे इथून ती उडून तिकडे गेली? गडगात जाऊन इथं फुटलं आणि तोंड इथं आणि टाकी तिथं पडली। मग पाणी किती त्यात होतं का? पाणी होतं तरी सुद्धा फुटले।
सर्वसाधारणतः एक अशा दुष्काळाच्या ह्याच्यात आणखी गाय जगवणं अवघड झाले आणि त्यातून बी आणखी हे 20-25 हजार रुपयाचं नुकसान झाले. काय सरकार बी लक्ष देत नाही, काय कशा गोशाळा चालणार हे अवघड परिस्थिती आहे. तुम्हाला खाजगी किंवा काय संस्था, काय संघटना किंवा काय दानशूर व्यक्ती ह्यांच्याकडून काय मदत मिळते का? काय अगदी म्हणजे ठराविक अगदी बोटावर मोजले आहेत, एखाद दुसरा चौथा असं जास्त. शासनाकडून काय अनुदान? नाही शासनाकडून काही नाही. शासनाचं काय नुसतं म्हणायचं आहे, काय मिळत नाही. हे सगळं खोटे आश्वासन आहे. ती काय गोशाळांना मिळत नाही, काही नाही. ते गोशाळा राहिल्याच नाहीत ना, त्यामुळे कडेगाव तालुक्यात एकच राहिली. आता सध्या तुमच्या विठ्ठल रुक्मिणी गोशाळेमध्ये किती गायी किंवा किती गोवंश आहे? 25 गायी आहे. सगळ्या गायी आहेत? गायी आहे, 3 बैल आहे. बरं, म्हणजे असं जवळजवळ 30 गोवंश तुमच्याकडे आता आहे आणि तेवढं सांभाळायचं काम तुम्ही करताय? गेले 11 वर्ष झालं करतो. हे सांभाळताना सगळं इकलं आहे आम्ही, भाड्याला विकत राहतो. आता ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही समाजातल्या दानशूर लोकांना किंवा काय सामाजिक संस्था असतील त्या संस्थांना किंवा शासनाला काय आवाहन कराल किंवा काय त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही ठेवताय? काय आता हे कसं चालवायचं हीच अपेक्षा मोठी आहे. हे कसं चालणार, याला शासनाकडूनच काहीतरी आहे. त्या गोवंश जर वाचवायचं असेल तर शासनाकडूनच त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. अशी ठराविक लोक दानशूर लोकांकडं मदत घेऊन हा कायमस्वरूपीचा खर्च आहे. हा जिवंत प्राणी आहे. त्याला रोज 2 टाईम खायला घातलं पाहिजे, 2 टाईम पाणी दिलं पाहिजे, निवाऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्यामुळे याचाही शासनानंच ह्या गोवंश वाचवला पाहिजे. म्हणजे शासनाकडून तुम्हाला ठोस मदत मिळाली पाहिजे. महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम किंवा वार्षिक काहीतरी अनुदान, असं गोवंश म्हणजे किती गोवंश आहे किंवा किती गाय आहेत त्या अनुषंगानं तुम्हाला त्याची महिन्याला किंवा वर्षाला अनुदान मिळालं पाहिजे. त्याची रक्कम ही गोवंश सांभाळण्यासाठी मिळाली पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे. तरच गोवंश टिकणार आहे, तर नाही टिकणार. बरोबर. आता शासनाकडून हे कधी होईल तेवढं होईल, पण शासन तुम्हाला मदत करेपर्यंत एक सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करणारी काही लोक किंवा दानशूर व्यक्तिमत्व किंवा काय उद्योजक ह्यांच्याकडनं तुम्हाला काय मदत मिळावी अशी अपेक्षा आहे किंवा काय ते करू शकतील, कशा पद्धतीनं तुम्हाला मदत करू शकतील? काय बरं का, ते जर खरोखर जर करत असतील मदत तर चांगलीच गोष्ट आहे आम्हाला. पण कुठल्या स्वरूपाची, कशी, काय चालेल का? काय वस्तू स्वरूपी देऊ त्यांनी मदत केली चालेल, चारा केली चालेल, कसंही चालेल, असं काय. बरं. आता चालूला प्रश्न आहे तो हाच आहे की आता हे 15-20 हजार रुपयाचे झालेले नुकसान आहे, हे फार अडचणीत आहे. त्यासाठी काय जर कोण असं केलं सहकार्य तर चांगलीच गोष्ट. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.